विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, मग विचार कसला करताय? विटा कराड हायवे लगत विवेकानंद नगर बसस्टॉप समोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स, ज्यामध्ये असतील 45 शॉप्स, 15 ऑफिसेस आणि तब्बल 42 फ्लॅट्स, तेही स्वतंत्र पार्किंगसह. मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, 24 तास सतर्क सिक्युरिटी, CCTV कॅमेरे, बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा. चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा. आमचा पत्ता डायमंड आर्केड, कराड रोड, विटा. संपर्क राजू पाटील किर्दत 93 222 68 103 व हनुमंत किर्दत 930 983 94 77. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. यावर्षी पावसाने थैमान घातले असून कोल्हापूर सांगलीला महापुराच्या भीतीने ग्रासले आहे. कोल्हापुरात जवळजवळ सर्व रस्ते बंद झाले आहेत. कोयना धरणातून पाणी सोडल्यावर सांगलीही पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. खानापूर, आटपाडी, तासगावमध्ये गेले 2 दिवस संततधार सुरू असून कृष्णा नदीकाठावरील गावांमध्ये धास्ती वाढली आहे. पलूस आमनापूर हा महत्त्वाचा पूल ही पाण्याखाली जाण्याच्या स्थितीत आहे. पुलाला घासून पाण्याचा वेगवान प्रवाह जात असल्याने कोणत्याही क्षणी हा पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद होऊ शकते. आमनापूरमध्येही नागरिक स्थलांतराच्या तयारीत आहेत. प्रशासनाने अजून तरी कोणताही अलर्ट दिला नसला तरी नागरिक मात्र प्रचंड सावध आहेत. पाहूयात काय परिस्थिती आहे तिथली. नमस्कार, आज आपण पलूस आमनापूर या पुलावरती, कृष्णा नदीच्या पुलावरती आपण आलेलो आहोत. 2003 साली या पुलाच्या बांधकामाचा उद्घाटन समारंभ स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या हस्ते पार पडला आणि 2006 साली या पुलाचं उद्घाटन झालं. म्हणजे 2006 साली हा पूल वाहतुकीस खुला केला गेला. आत्ताची परिस्थिती आपण पाहतोय की यावर्षी पाऊस थोडा जास्त आहे, त्यामुळे लोकांच्या मध्ये संभ्रम असा आहे की कुठल्या बाजूचे पूल म्हणजे बंद झालेत. आणि तसा हा पुलाचा वाहतुकीसाठी कोल्हापूर, औदुंबर आणि आष्टा या भागामध्ये जाणाऱ्या लोकांच्यासाठी हा पूल खूप महत्त्वाचा आणि रहदारीचा मानला जातो. परंतु आज आपण पाहतोय की अगदी पुलाला घासून पाणी जात आहे आणि कोयना धरणातून पाणी सोडल्याची बातमी पण येते. त्यामुळे कधीही पूल बंद होऊ शकतो. अफवा तर कालही आल्या होत्या की कालच पूल बंद झालाय, परंतु प्रत्यक्ष आपण आज पुलावर आहोत, वाहतूक सुरू आहे आणि अगदी पुलाला घासून पाणी जाते. म्हणजे कधीही पूल बंद होण्याच्या परिस्थितीत आहे. परंतु तसं पाहिलं तर अजून इथं प्रशासनानं कुठलीच अशी दखल घेतलेली दिसत नाहीये, कारण कधीही पुलाचं पाणी वाढू शकतं आणि येणं जाणारे पर्यटक आहेत त्यांना त्याची कुठलीच कल्पना नसते. कारण दोन्ही बाजूनं जर पोलीस यंत्रणा लागली तरच हा पूल त्यावेळेला लोकांच्या पुलावरती हा नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं. परंतु तशी परिस्थिती अजून आपल्याला दिसत नाही आणि आपण पाहतोय की अगदी पुलाला घासून पाणी जाते. म्हणजे पूल परत तर त्याही परिस्थितीत पूल हा वाहतुकीस सुरू आहे. प्रशासन कधी जागा होते आणि त्यावरती पोलीस बंदोबस्त ठेवावा, म्हणजे कमीत कमी येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना त्यापासून धोका होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतलेली कधीही चांगली. परंतु सध्या परिस्थिती तरी पूल वाहतुकीस खुला आहे. काय सांगाल तुम्ही, म्हणजे कशी परिस्थिती असते इथली पुराच्या वेळेला? पुराच्या वेळेला लोकांचे भयंकर म्हणजे प्रचंड आपदा होते. लोकांना घर सोडून बाहेर जावं लागते. जेवण, खाणे, पिणे सगळं बाहेरच, आपल्या गाडीत जिथं आपला जनजनांना जिथं जिथं भेटते तिथं ते लोक खातात. प्रचंड आता अमनापूरमध्ये 2 ठिकाणी चोरी झालेली आहे. ते लोकांना भीती आहे. म्हणजे आपण बाहेर पडलो तर आपलं घर पाठीमागे घर आणि कोण चोरी करून फोडेल का, हे आणि त्या म्हणजे लोकांना तिची आणि काळजी आहे. त्यामध्ये पोलीस बंदोबस्त जरा वाढवावा आणि इथे जरा लोकांना जरा धैर्य द्यावा. याला पर्याय काय, म्हणजे अलमट्टी धरणाचं आणि महाराष्ट्र सरकारचं म्हणजे काय सांगायचं? तसं मी काय एवढं मी कल्पना सांगू शकत नाही. अजून काय, म्हणजे अजून पूर परिस्थिती उद्भवल्यानंतर काय सांगू शकाल? इथं म्हणजे होड्यानं किंवा मदत करावी लागते, प्रशासन कशा पद्धतीने मदत करतं? आता प्रशासन म्हणजे ते काय, आता लोकांना काही वेळेला टेम्पोतून जेवण खाणं वगैरे देतात, लोकांचे म्हणजे सहकार्य करतात. तसं काय प्रशासनाला आपण काय म्हणू शकत नाही. पण आता पण तसं करून जरा पूर परिस्थिती जरा जरा आलमट्टीने जर पाणी खाली सोडलं तर आम्हाला काय पुराचा एवढा धोका बसू शकत नाही. आलमट्टीने जर पाणी जर अडवलं तर आम्हाला पुराचा धोका 100% आहे.
मग जरा प्रशासनाने आलमट्टीवाल्यांना सांगून जरा आम्हाला सहकार्य करावं. आणि पोलीस प्रशासनाकडून काय अपेक्षा ठेवाल किंवा आपले काही उत्साही युवक असतात ते उत्साही पूर पूर युवक- पाण्यासाठी येत असतात. पूर पाण्यासाठी येतात ते काय म्हणजे आमचं काय ऐकत नाही. जरा दोन हवालदार येतं आपला बंदोबस्त आपलं ठेवावं त्यांनी. त्यांना सांगावं बाबा पुलावर जाऊ नका, तर ऐका जरा त्यांचं असं मी म्हणतो मी. आपण आज आमनापूर पलूस आमनापूर या पुलावरती आहोत. पावसाळी परिस्थिती आहे. प्रत्येक वर्षी हा पूल पाण्याखाली गेल्याच्या बातम्या आपण ऐकतोय आणि हा रस्ता वाहतुकीस बंदही होतोय. आपण इथले स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करूया. काय सांगाल, प्रत्यक्ष परिस्थिती काय असते पूल बंद झाल्यानंतर इथं काय वातावरण असतं? पूल बंद झाल्यानंतर वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली जाते. काल पूल बंद केला होता पोलीस प्रशासनानं. पण आम्ही रात्री काल त्यासाठी त्यांच्याशी वाद घातला की बाबा पाणी पुलावण्याचं का बंद करताय. पण त्यांनी ते रात्री बंद करून गेले होते, पण पाणी सकाळपर्यंत काही चढलं नाही. त्यामुळे पाणी अजून खाली असल्यामुळं परत पूल सकाळी चालू केलेला आहे वाहतुकीसाठी. प्रत्यक्षात जेव्हा पूरस्थिती गंभीर असते किंवा पलूसमध्ये या आमनापूरमध्ये या गावामध्ये पाणी शिरतं त्यावेळेला काय परिस्थिती असते इथली? इथून फक्त एकच रोड चालू असतो पोलीस रस्ता. हे सगळं पूर्ण रस्ता बंद असतो. पोलीस रस्त्याने सर्व लोक बाहेर पडतात. संपूर्ण गाव हे पाण्याखाली जातं का? हो हो, संपूर्ण गाव पाण्याखाली जातं. फक्त एकच रस्ता चालू असतो पोलीसचा. पोलीस मार्गे सगळी लोक बाहेर जातात. त्यावेळेला इथले सगळे लोक स्थलांतर करतात. हो, स्थलांतरित होतात. यावेळी तशी काही लोकांनी तयारी केली का स्थलांतराची? तशी लोक घबराटीमध्ये आहेत की पाणी समजा कोयना धरणातून पाणी सोडलं तर लोक त्या तयारीमध्ये आहेत बाहेर पडायच्या. कारण चांदोली धरणातून पाणी सोडलेलं आहे, कोयना धरणातून ही पाणी सोडल्याच्या बातम्या येत आहेत. प्रशासनानं काय अशी उपाययोजना केली का की अचानक जर पाणी सोडलं तर प्रशासन काय सहकार्य लोकांना करतं का, तशी कल्पना देतं का? तशी कल्पना वगैरे देतं प्रशासन. पण सध्या तरी अशी काही अजून तरी काही कल्पना दिलेली नाही किंवा असं काय गाड्या वगैरे फिरवल्या नाहीत की बाबा लोकांनी अलर्ट राहण्यासाठी. म्हणजे इथल्या म्हणजे गुरं ढोरं जनावरं हे सगळे सगळ्यांची व्यवस्था कशा पद्धतीने करतात इथले लोक ज्या वेळेला पाणी गावामध्ये शिरतं त्यावेळी? त्या विठ्ठलवाडी इथे एक गाव आहे. विठ्ठलवाडीमध्ये सर्व जनावरांची वगैरे सोय होते. त्यांचे मग बाकीचे जे असतात ते नातेवाईकांच्याकडे राहतात आजूबाजूच्या गावामध्ये. ही परिस्थिती प्रत्येक वर्षी येते का? नाही, प्रत्येक वर्षी नाही. 2019ला एक आली होती, 21ला, आणि त्यानंतर आता उद्भवल अशी वाटते. मग कशामुळे असं कशामुळे होतं? अलमट्टी धरणामुळे होतं का, असं काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं इथलं? अलमट्टी धरणामुळे हा सगळा हे होतं. खाली विसर्ग जास्त होत नाही, त्यामुळं पूर परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. आपण पाहतोय की या गावातील नागरिकांचं म्हणजे म्हणणं असं येतंय की सुरुवातीपासूनच आलमट्टी धरणावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे आणि प्रशासनानं सरकारनं तशा पद्धतीनं जर एकमेकाशी संधान साधून जर पाणी वेळीच अगोदर सोडलं असतं तरी पण ही परिस्थिती आता आली नसती. परंतु आता जर कोयना धरणातून पाणी सोडलं तर मात्र परत एकदा गावामध्ये पाणी जाण्याचा धोका म्हणजे निर्माण झालाय. आणि एकदा जर का गावामध्ये पाणी गेलं तर इथल्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. कारण जनावरं किंवा सगळं घरदार सोडून त्यांना जिथं नियोजित ठिकाणी जावं लागतं. आणि अशा या पूर परिस्थितीच्या धास्तीमध्ये प्रत्येक वर्षी हा कृष्णाकाठचा म्हणजे नदीकाठची गावं राहिलेली दिसत आहेत. प्रशासनाकडूनच त्यांना एकमेव आधार असतो आणि प्रशासनानं यावेळी त्यांना तशा पद्धतीनं सूचना अजून तरी दिलेल्या नाही आहेत, परंतु त्या देणं अपेक्षित आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.